तर आता तिकडं चपात्या आपण चुलीवर करायला लागलेल्या पाहिल्या. तर हे बघा इकडं भाजी आणि भाजी आहे ती काय चाललंय ते खिचडी आहे का? ही मिसळची भाजी आहे. हे बघा महाराष्ट्रात आपली मिसळ पुण्याची मिसळ बनते अहमदनगर. पुणेरी मिसळ. पुणेरी मिसळ ही भाजी चाललेली आहे. तर हे बघा मी जवळून तुम्हाला दाखवते. मस्त पैकी तरी आलेली आहे. अजून कट येणार आहे उकळी यायची. तर ही मटकी आहे का? शेंगदाणा कूट आहे. हे शेंगदाणा कूट टाकणार. बघा इथं भाजी चालू आहे. इथं 3 जण आहेत. हे बघा बनवायला लागलेत. तर भाजी तयार होतीये. भात झालाय का तयार? बोला ना तुम्ही जरा. भात व्हायचं आहे अजून. आणि महाराष्ट्रामध्ये आपलं बेसन हाटीव बेसन त्या पद्धतीने बनवतो आम्ही. घरी आपल्याला बनवतो असं बेसन बनवणार आहे. त्याच्याबरोबर चपाती, बेसन, लोणचं, पापड जेवणामध्ये बघा. आमच्या घरी जेवणाची भरपूर चांगली सोय आहे. आणि जेवल्यानंतर माणूस खुशीमध्ये जेवल्यानंतर त्याचा आनंद घेतो. तुमचं नाव सांगा ना दादा. माझं नाव मुकेश काळे. त्यांचं विजय बागकर. आणि हे नवनाथ बागकर. हे 3 जण बनवतात हे स्वयंपाक. हे सचिन. हे तुम्ही 4 जण बनवताय. म्हणजे भात भाजी हे वगैरे. हे 4 जण मिळून बनवतात. हे आमचं सचिन बागकर आहे. तुमचं नाव सांगा ना. सचिन रावसाहेब बागकर. म्हणजे तुम्ही 4 जण करता ना मिळून स्वयंपाक. आता भाजी झालेली आहे आणि अजून भात व्हायचा आहे. हे बघा भाजी उकळी आली. आता कड येईल त्याला. मस्त ते कड आली ना की एकदम मस्त पैकी छान. जशी आपली नगरची मिसळ, नगरची फेमस नगरची मिसळ असे मस्तपैकी चवदार. मटकीची भाजीला पहिले उकळून घेऊन मस्तपैकी त्यात हळद वगैरे टाकून खूप असं त्याला उकळी यायला लागली. आणि साईडनं नाही का तरी पण दिसते बघा. किती मस्त आहे दिंडीतलं जेवण. अजून यांना भात अजून भात बनवणार आहे तुम्ही आता संध्याकाळचं. पिठलं बनवणार आहे. तर बनवणार आहे. आणि त्याच्याबरोबर स्वीटला थोडे लापशी, शिरा वगैरे. बघा मैत्रिणीनं दिंडीमध्ये एवढं जेवण असतं. सगळे जेवढे कारागीर आहेत तेवढे यंगमध्ये असं काय नाही की सगळे करतात. मिळून मिसळून म्हणजे तुम्ही आनंदाने सर्वजण करता. आमच्यात म्हातारी माणसं आहे, सगळे करणे बी आहे. आनंदाने एकदम दिंडी पाहतात. आनंद घेत तुम्ही हे करता. तुम्ही छान आहे. मस्तपैकी तुम्ही यूट्यूब आपल्या भावा बहिणींना ही माहिती दिली. आणि आपले यूट्यूब चॅनलचे भाऊ बहिणी हे बघतील. आणि तर खूप खूप आभारी आहे मी तुमची. धन्यवाद. थँक्यू.